नमस्कार मित्रांनो, आपण येऊन पोहोचलोय ते ढाका शिखरावर। जबरदस्त असा परिसर आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। अप्रतिम पुढे दिसतोय तो जीवदन किल्ला आणि तसंच पुढच्या साईडला वॉटरफॉल आहे, रिवास वॉटरफॉल। जबरदस्त नाण्याचा अंगठा म्हणजे नाणेघाट, पुरातन व्यापारी मार्ग असं त्या मार्गाला म्हटलं जातं। जसं जसं आपण या साईडला येऊ नवरा नवरी डोंगर रांग पाहू शकता आणि हा खाली परिसर आहे, तुम्ही पाहू शकता शिवालय, बावला बावली सोळकाय असं म्हटलं जातं। मोठा रिठ्या असेल, छोटा रिठ्या असेल आणि हे शिवखिंड, लिंगी अभयारण्य, संपूर्ण हा परिसर जबरदस्त दिसतो या ठिकाणाहून। जसं जसं पुढे जाऊ आपण शिंदोळा किल्ला दिसतोय, अलीकडं पाहिलं तर निमगिरी किल्ला म्हणजे निमगिरी किल्ला, हनुमंतगड ते पण दिसतात। तसेच पुढच्या साईडला हाटकेश्वर, हाटकेश्वर हा सर्वात उंच पहाड आहे, ती हाटकेश्वर पहाड। लेण्याद्री पण दिसतो आणि या ठिकाणी पुढच्या साईडला हडसर किल्ला आहे, तुम्ही पाहू शकता। जबरदस्त हडसर किल्ला, तसंच चावंड किल्ला पण इथं दिसतो पुढच्या साईडला। त्याच रांगेत पुढं शिवनेरी किल्ला म्हणजे शिव जन्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी याच ठिकाणाहून दिसते पहा पुढे। आणि तसंच मीना नदीच्या पात्रामध्ये पुढे असलेलं, मीना नदीच्या खाली असलेलं नारायणगड याच ठिकाणाहून दिसतो। जबरदस्त असा हा परिसर आहे पहा। या ठिकाणी बिवाडे गाव पण दिसतं, इंगळूण घाट असेल, बिवाडे हा परिसर, आंबे हातवीज हा परिसर या साईडला पहा। दुर्गादेवी असेल, तसंच ती छोटी जी टेकडी दिसते दुर्गादेवी किल्ला म्हणजे दुर्गादेवी मंदिर आहे तिथं, आणि औफे परिसर या साईडला जबरदस्त। डोणी असेल, तिरपाडे असेल, संपूर्ण हा परिसर याच ठिकाणाहून दिसतो। सर्वात उंच या परिसरातलं हे शिखर आहे, ढाका शिखर असं म्हटलं जातं। अप्रतिम, काही ठिकाणी भरपूर धबधबे दिसतात मला, आणि हे तुम्हाला दाखवतो हे ढाका शिखर आहे पहा। फुलांनी सजलेला हा परिसर आहे, अप्रतिम असा नजारा आहे पहा, जबरदस्त। आणि हे कोकण खालच्या साईडला ढाका शिखरावरून दिसलेलं जबरदस्त असं कोकण आहे। जसं असेल पळसोनावळे गाव असेल, संपूर्ण ही गाव आहे खालच्या साईडनं। जबरदस्त जंगल आहे, दारे घाट थेट। धन्यवाद।